पावसासंदर्भातल्या काही वेगवान बातम्यांचा आपण आढावा घेऊया। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरीतील स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 उघडण्यात आले। एकूण 7212 क्युसेक वेगाने विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना पावसामुळे सुट्टी जाहीर। बुलढाणा जिल्ह्यात रिमझिम पावसाची हजेरी। जिल्ह्यात घाटावरील काही तालुक्यात जोरदार पाऊस। जिल्ह्यातील जलाशयात अद्यापही पाणीसाठा अत्यल्प आहे। धाराशिवमध्ये पावसाची संततधार, खरीप पिकांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मुंबईला आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। समुद्रात उंच लाटांचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईत मुसळधार पावसात महापालिकेची यंत्रणा सज्ज। 10,000हून अधिक कर्मचारी रस्त्यावर। आयुक्त गगराणींचा नियंत्रण कक्षातून सतत आढावा। शहापूरमधील तानसा धरणाचे 19 दरवाजे उघडले असून 20,995 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। रात्रभर पावसाच्या धुवाधार बॅटिंगनंतर पहाटेपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे। दरम्यान पावसामुळे समुद्राला देखील उधाण आलंय। वाऱ्याचा वेग देखील किनारपट्टी भागात वाढल्याचं चित्र आहे। गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट। नदी धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर आज मुसळधार पावसाचा अंदाज। गोंदियात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे 3 मीटरने उघडण्यात आलेत, तर पुजारीटोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्दच्या जलसाठ्यात वाढ। गोसेखुर्द धरणातील सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आलेत। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। बकऱ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन मृत्यू झालाय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वनोजा गावातील विद्यार्थ्यांचा साचलेल्या पाण्यातून चिखलातून प्रवास। ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्यानं पालकांमध्ये नाराजी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणी परिसरात धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये। लेणी परिसरातील सीतान्हाणी धबधबा ओसंडून वाहतोय। यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी वेळेवर पाऊस पडल्यानं कपाशी, सोयाबीन, तूर पिकांना लाभ झालाय। मात्र काही भागात समाधानकारक पाऊस नसल्यानं पिकांची वाढ खुंटल्याचं दृश्य आहे। 14,298 पुरुषांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। डल्ला कसा मारला याच्या शोधासाठी आता छाननी। लाटलेले 21,44,00,000 सरकार परत घेणार का, असा प्रश्न उपस्थित। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पाहणी। 2 आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचं पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी। अजित पवारांनी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा घेतली आहे। विकास कामांच्या आड कुणी आला तर गुन्हा दाखल करा, अजित पवारांची सूचना। तर कुणी आडवा आला तर समजून सांगा, एकदाच काम करून टाकायचं, असं अजित पवार म्हणाले। पुण्यातील विकास काम पाहणी दरम्यान अजित पवारांनी सरपंचाला सुनावलंय। आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बंगळुरू, हैदराबादला चाललंय। हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकरांना अजितदादांचे खडेपूल। आपण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार असून मंगळवारी कोकाटेंबाबत निर्णय घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोकाटेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। कोकाटेंसंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष। कारवाई न झाल्यास कोकाटेंच्या वर्तनाला समर्थन आहे असं समजू, जयंत पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याचे संकेत। कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना क्लीन चिट। आणखी एका प्रकरणात दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा संधी देऊ, अजित पवारांचे स्पष्ट संकेत। सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भातील बैठक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यानं संजय शिरसाट नाराज। तर माझ्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास माझ्या अध्यक्षतेखालीच घ्यावी, शिरसाटांचं माधुरी मिसाळ यांना पत्र।
संजय शिरसाट यांच्या पत्राला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं प्रत्युत्तर. मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम सुरू. कुठल्याही विभागाच्या कामात हस्तक्षेप नाही, मिसाळ यांचं उत्तर. सरसंघचालक मोहन भागवतांनी मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा केल्याबद्दल दैनिक सामनातून अभिनंदन. नवे टिळेधारी नितेश राणेंना भागवतांच्या भूमिकेचा धक्काच बसला असेल, सामनातून निशाणा. संतोष देशमुख, महादेव मुंडे, हर्षल पाटलांचे बळी ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी घेतलेत. सामनातून भाष्य. तर 3 महिन्यात 700 शेतकऱ्यांचे बळी मुसलमानांनी घेतले नसल्याचा सामनात उल्लेख. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात प्रवेश करण्याची शक्यता. सोमवारी वर्ध्यात भाजपची विदर्भस्तरीय संघटनात्मक बैठक. बैठकीत ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती. बैठकीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल. पेण शहरात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. पीओपी मूर्तीवरील बंदी उठवल्यानंतर मूर्तीकार खुश झालेत. मात्र यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत 30% वाढ झाली आहे. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव तयारीसाठी समन्वय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक. महापालिका, पोलीस, वाहतूक आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी बैठकीत सहभागी होणार. मोतीलाल नगर पुनर्विकासावर मुंबई उच्च न्यायालयाची मोहर. अदानी समूह करणार 36,000 कोटींचा प्रकल्प. तर रहिवाशांना 1,333 चौरस फुटांचं घर, व्यावसायिकांना 833 चौरस फुटांचं गाळे मिळणार असल्याची देखील माहिती. मुंबईत कबुतरखान्यांमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यात. उच्च न्यायालयाने यावर चिंता व्यक्त करत श्वसन आजारांची माहिती सादर करण्याचे आदेश दिलेत. तसंच मुंबईतील कबुतरखाने पाडका मोहिमेवरील स्थगिती कायम. उद्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. पनवेल ते वाशी मार्गावर ब्लॉक असेल. बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द. सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत ब्लॉक असेल. उद्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असेल. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉकचा कालावधी. मुंबई लोकलमध्ये 10 वर्षात 26,000हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय. रूळ ओलांडताना 14,000हून अधिक अपघात. तर पश्चिम रेल्वेकडून 117 कोटींची मदत वाटप. आता एका क्लिकवर विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी आणि इंटर्नशिपची माहिती. इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधींसाठी मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण पाऊल. विद्यापीठाच्या ई समर्थ पोर्टलवर प्लेसमेंट आणि ट्रेनिंग मॉड्यूल सुरू. 11वी प्रवेशासाठी पुढील फेऱ्यांचे अधिकार महाविद्यालयांना द्या. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयाची मागणी. ऑनलाईन प्रक्रियेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचं नुकसान. 3 फेऱ्यांनंतर देखील 50% विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत. 27 जुलैला मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरेंची उपस्थिती राहणार असून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते कानमंत्र देतील. एकनाथ खडसेंच्या आरोपांवर महाजन गटाच्या 4 आमदारांचा पलटवार. खडसे पुरावे सादर करा, अन्यथा आरोप थांबवा. जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतोय. आमदारांकडून खडसेंना उत्तर. ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई. 19 जूनपासून 151 बांधकामांवर कारवाई. 117 निष्कासित तर 34 बांधकामातील वाढीव भाग हटवला. क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्वसनाला मासळी व्यावसायिकांचा विरोध. सुविधा अपुऱ्या असल्याचा आरोप करत महापालिकेच्या प्रस्तावांना बैठकीत विरोध. तसंच आंदोलनाची देखील तयारी. दारूबंदी होत नसल्यानं महिला आक्रमक झाल्यात. नंदुरबारच्या शहादा पोलीस स्टेशन हद्दीत दारू पिऊन त्रास देणाऱ्या मद्यपीला महिलांकडून सोप. गायीच्या चोरी करण्याच्या संशयावरून धर्म विचारत दलित तरुणाला नग्न करून बेदम मारहाण. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील घटना. 3 तरुणांवर गुन्हा दाखल. तर मकोका अंतर्गत कारवाई न केल्यास आंदोलनाचा देखील इशारा. बुलढाण्यात मारहाण केल्यावर गायींसोबत तरुणाचे नग्न फोटो व्हिडिओ काढले. त्यानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला 3 किलोमीटर लांब नेत तिथेही मारहाण करण्यात आली आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यात खंडणीसाठी पवनचक्की माफियांचा धुमाकूळ. गुंडांकडून पवनचक्की कंपनीच्या 11 वाहनांची तोडफोड. कर्मचाऱ्यांना मारहाण. तोडफोडीनंतरचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय. संगमनेरमधील शिपलापूर गावात शासकीय वाळू डेपोच्या माध्यमातून राजरोसपणे वाळू तस्करी होत असल्याचा आरोप. या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय मुतोंडेंचं आमरण उपोषण सुरू आहे.
गोंदियात खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे थकीत चुकारे रब्बीत जमा झालेत। गोंदिया जिल्ह्यातील 404 शेतकऱ्यांना दिलासा, 4,05,00,000 निधी प्राप्त। गोंदियात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, उपचारासाठी नेत असताना 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। मोरगाव अर्जुनी ते सानगडी मार्गावरील बोंडगाव देवी जवळील ही घटना आहे। कल्याण पूर्व मधील तरुणी मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झावर आणखी एक गुन्हा दाखल। न्यायालयीन कोठडीनंतर मानपाडा पोलिसांनी नव्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलं। कल्याण येथे गटारी पार्टीत तुफान हाणामारी, शिंदे सेनेच्या भुल्लर बंधूंचा तरुणाला बंदुकीचा धाक दाखवत हल्ला, जखमींची प्रकृती गंभीर आहे, तर 48 तासांनंतर गुन्हा दाखल झालाय। अभिनेत्री रुची गुज्जरचा थिएटरमध्ये गोंधळ, निर्माता आणि कलाकारांवर चप्पल फेकून तिने मारली आहे। 24 लाखांची फसवणूक केल्याचा अभिनेत्रीचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर। वाकोला उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य, डांबर उखडलं असून प्रवासी त्रस्त झालेत, अपघाताचा धोका देखील वाढलाय, तसंच कामाच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह। मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2ला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल, तर तपासात काही संशयास्पद आढळलेलं नाही। वसई पश्चिमेतील अग्रवाल नाका परिसरात खासगी गाडीतून आलेल्या 5 जणांची परिवहन कर्मचाऱ्याला मारहाण, वाहनाला रस्ता न दिल्याच्या वादातून हल्ला झाला। नागपूर पोलीस मुख्यालयातील शिपायाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झालाय। वाडी कटोल रस्त्यावर वाहन चालकाला 500 रुपयांची लाच मागून अवैध वसुली करत असल्याचा आरोप। पुणे विमानतळावर एअर कस्टम्सची मोठी कारवाई, बँकॉककडून आलेल्या प्रवाशांकडून 10 कोटींचा 10.5 किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक। मुंबईच्या मालाडमध्ये एसबीआय एटीएममध्ये ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार अटकेत, पिन बदलण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचं देखील तपासात उघड। घणसोलीत औम साईराम सोसायटीमधील स्वयंपाकघरातील स्लॅब कोसळून दुर्घटना झाली आहे। स्लॅब अंगावर पडल्यानं महिला जखमी झाली आहे। मीरा रोड भागात रिक्षा एका मोठ्या खड्ड्यात गेल्यानं तिचं पुढील चाक मोडलं। या घटनेमुळे वाहन चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे, तर रस्त्यांची सुधारणा न केल्यास पालिकेला आंदोलनाचा इशारा दिलाय। साताऱ्यात तलवारी कोयते घेऊन गँगस्टर रस्त्यावर उतरले, तहसीलदार कार्यालयासमोर 2 गटात धुमश्चक्रीचा प्रयत्न, लेडीज सिंगम वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डाव फसला। जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये 26व्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं चित्रकला स्पर्धा, भारतीय सैन्यानं बॉर्डर स्कूलमध्ये स्पर्धा आयोजित केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दम नाही, राहुल गांधींची टीका, मोदी काही मोठी समस्या नाही, मीडियानंच मोदींना मोठं केलंय। दिल्लीतल्या ओबीसी संमेलनात राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल। दलित आणि आदिवासींच्या समस्या समजून घेणं सोपं आहे, परंतु ओबीसी वर्गाचे प्रश्न आणि समस्या समजून घेणं खूप कठीण, जातीय जनगणना न करणं ही आपली चूक होती, राहुल गांधींचं वक्तव्य। राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर, संघटन सृजन अभियानात नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या शिबिरात सकाळी 11 वाजता सहभागी होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या 50व्या स्वातंत्र्य महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार। मालदीवच्या कोणत्याही संकटाला भारतानं प्रथम प्रतिसाद दिल्याचं मोदींचं प्रतिपादन। मालदीवमधील संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो, मोदींचा हा पहिला दौरा, द्विपक्षीय संबंधांमध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवनंतर आज तमिळनाडू दौऱ्यावर 4500 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करणार। तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन हे 21 तारखेपासून हॉस्पिटलमध्ये आहेत। त्यांची प्रकृती आता स्थिर असून हॉस्पिटलमधूनच ते राज्याचा गाडा हाकत आहेत। त्यांची अँजिओग्राफी टेस्ट नॉर्मल आली आहे। चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा 7 बाद 544 धावांचा डोंगर, इंग्लंडकडे 186 धावांची आघाडी, जो रूटचं शतक, काल एका दिवसात इंग्लंडनं 319 धावा ठोकल्या। भारताविरुद्ध जो रूटचं 12वं तर कसोटी क्रिकेटमधलं 37वं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरलाय।
महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी यांच्यात अंतिम लढत. भारताला मिळणार पहिली विश्वविजेती महिला. बहुप्रतीक्षित वॉर 2 सिनेमाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. या निमित्तानं पहिल्यांदाच ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR एकत्र काम करणार. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूया. सोमवारी वर्ध्यात भाजपची विदर्भस्तरीय संघटनात्मक बैठक